तेच संविधानाला मानत नसणारं सरकार आहे. फोडाफोडी करण्यामध्ये या मंडळीने, आपण मागच्या वेळीच गुवाहाटी सुरतचा प्रवास बघितला, तसाच एक प्रयत्न आज कोल्हापूरमध्ये देखील दुर्दैवानं त्या ठिकाणी घडलेला आहे. ज्यांना आम्ही निवडणुकीत निवडून दिलं, पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेनं काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिलं. आज त्या एका रात्रीत निघून गेल्या, हे कोल्हापूरकर विसरणार नाहीत. आणि जे घेऊन गेले त्यांना खात्री झालेली आहे की ते निवडून येऊ शकत नाहीत. जर माणूस निवडून येऊ शकतो याची जर खात्री शिवसेनेला असेल तर या गोष्टी करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून या गोष्टी सगळ्या करतायत. परंतु कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, ती 100% काँग्रेसच्या बाजूने राहील याची मला खात्री. अण्णांच्या माघारी आमच्या जबाबदारी म्हणून तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना आता ही परिस्थिती तुमच्याशी काय चर्चा केली किंवा नाराजी व्यक्त केली? नाही, त्यांना मी या प्रक्रियेमध्ये गेले 3-4 वेळा त्यांना भेटलो होतो. त्यांना कल्पना दिली होती की यावेळी तुम्ही उमेदवारी करू नये अशी विनंती केली होती. त्यांनी ती मान्यही केली होती. आता आपण राजकीय चर्चा ज्यावेळी करतो ते काय आपण रेकॉर्डिंग करत नाही किंवा काय आपण त्याची वाच्यता करत नाही, कारण अंडरस्टँडिंग असतं. आणि ते अंडरस्टँडिंग त्यांच्यावर होतं. सकाळी मी घरी जाऊन त्यांच्यावर भेटलो होतो, चर्चा झाली होती आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. अचानक काय परिवर्तन झालं मला माहित नाही की शिंदे सेनेला देखील चार्टर्ड फ्लाईट पाठवावं लागलं. म्हणजे चार्टर्ड फ्लाईटनं त्यांना घेऊन जाऊन हे प्रवेश करावा त्या ठिकाणी लागला. याचा अर्थ काहीतरी घडलेला आहे. आता घडलेलं कदाचित त्या स्वतःच सांगतील की काय घडलं, दबाव आला किंवा काय केलं, हे नाही, त्याचं उत्तर कोल्हापूरकरांना त्यांनी देणं अपेक्षित आहे. विधान परिषद आणि राज्य परिषदेला राज्यसभेला याच मॅडमनी क्रॉस वोटिंग केली. नाही, तशी काही चर्चा नाही आहे. मी चुकीचं त्यांच्याबद्दल काही सांगणार नाही, कारण की त्या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये विधान परिषदच्या मी होतो. त्यामुळं त्यांनी प्रामाणिकपणे त्यावेळी काँग्रेसलाच मतदान केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोण आहे असं नेतृत्व तुम्हाला वाटतं? नाही, आता विद्यमान जे उमेदवार आहेत, मी म्हणलं तसं त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. या शहरामध्ये 100 कोटी रुपयाचे रस्ते आणले म्हणून गवगवा केला. अजून ते रस्ते 6 महिने पालकमंत्र्यांना स्टेटमेंट द्यावं लागलं की या रस्त्याची वर्क ऑर्डर का देत नाही, तरी महापालिकेचे आयुक्त ते वर्क ऑर्डर देत नव्हते. मुख्यमंत्र्यांचा एवढा दबाव त्यांच्यावर त्या ठिकाणी होता. म्हणजे बोगस कामं सगळी केलेली आहेत. जनता मतदान करणार नाही आणि म्हणून हे फोडाफोडीचं राजकारण विद्यमान उमेदवारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु कोल्हापूरकर असल्या गोष्टी कधीही सहन करणार नाहीत याची मला खात्री आहे. जयश्री जाधव या शिवसेनेत गेल्यामुळे कोल्हापूरच्या काँग्रेसला मोठं भगदाड पडणार आहे असं वाटतं. हुडका लागलोय बगदाड. त्यांचा मुलगा परवाची जी आपली महाविकास आघाडीच्या 3 उमेदवाराची जी रॅली होती, त्या रॅलीमध्ये त्यांचा मुलगा सहभागी झालेला दिसला. असं असताना मग अचानक काय झालं? नाही, म्हणून माझं म्हणणं काय की अगदीच काल रात्रीपर्यंत त्या चर्चेत होत्या. दबाव आला का त्यांच्यावर? इतर व्यवसायातून काही दबावाचं त्यांच्यावर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालं का, अशी चर्चा आहे. आता सगळीकडे तशी चर्चा करतायत. त्यामुळं आता तो खुलासा होणं त्यांच्याकडून अभिप्रेत आहे की कुठला दबाव त्यांच्यावर आणला गेला किंवा कशा पद्धतीनं त्यांना ह्या सगळ्यामध्ये घेऊन जाण्याची जी काय प्रक्रिया आहे, गुवाहाटी सुरत आता मुंबईला झाली, ते एवढाच फरक आहे. उमेदवारी दिल्यानंतर ते पाठीशी होते, त्यांना सपोर्ट दिला होता असं सांगतो. मंत्री महाराजांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होते? नाही, तशी काही चर्चा त्यांनी कधी मला सुद्धा सांगितली नाही किंवा काही नाही. तेव्हा मला त्यांनी कुठं कॉन्टॅक्ट केला आणि या संदर्भातलं काय सांगितलं असं नाही. उलट श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं त्यांचं बोलणंही झालं होतं. आज ते भेटणार देखील त्या ठिकाणी होते त्यांना. त्यामुळे मला वाटत नाही की तो अँगल काय ह्याला असेल असं. त्यांच्याशी भेट झाली का, चर्चा झाली का, काय झालं त्यांचं? एक चर्चेचा राऊंड आम्ही केलेला आहे. आता दुसरा राऊंड चर्चेचा करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या सगळ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता आहे राजू लाटकर, तो दुसरा कुठलाही विचार करणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. आपल्याबरोबर राहिलेले अनेक जण जर पक्ष सोडायचा असेल तर आपल्याशी चर्चा करून सोडतात. जयश्रीताईंनी काही चर्चा केली होती का? नाही, तसं पक्ष सोडून जाणारं कोण चर्चा करत नाही.
चर्चा करून आम्ही कसं सोडू त्याला. त्यामुळे तसं कोणी चर्चा नाही. अडचणीची पण त्यांची माझी चर्चा नाही किंवा त्यांचा माझा संवाद कुठलाही नाहीये. आम्हाला अपेक्षा होती की त्यांना जर काही बोलायचं असेल तर प्रथम बोलायचं होतं. आम्ही जीवाचं रान त्यांच्यासाठी केलं. चंद्रकांत जाधव हे पूर्व भाजपमधून होते, त्यांना आम्ही उमेदवारी दिली, निवडून आणलं. दुर्दैवानं पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये पण या कोल्हापुरातल्या किमान 5-10 हजार कार्यकर्त्यांनी आमची बहीण उभारली आहे, या भावनेतून जीवाचं रान केलं. आता त्या सगळ्यांना काय उत्तर ते देणार आहेत? कारण तरी काहीतरी पाहिजे होतं किंवा किमान माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती. कोणाशी राहिलं असतं चाललं असतं, किमान माझ्याशी. लाडक्या बहिणीनं दगा दिला असं म्हणताय. नाही, आता ते काय झालं माहित नाही ना, दबाव आला त्यांच्यावर का काय झालं हे आता त्या खुलासा करतील त्यावेळी कळेल. पडझड झालेल्या काँग्रेसला पडझड झालेली नाही, काय काळजी करू नका. पडझड झालेल्या काँग्रेसला मुळात पडझड प्रश्नच नाही. मुळात पडझड झालेली नाही आहे, काही होणार नाही. काही हे असे धक्के काँग्रेसनं अनेक सहन केलेले आहेत आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही उभारी घेतो. जनता काँग्रेसच्या बाजूने आहे. जे फसवून जातात त्यांना जनता उत्तर देते. त्यामुळे ह्याचा परिणाम कुठेही लोकांच्यावर होणार नाही. आमची संघटना भक्कम आहे आणि शहरामधला रिझल्ट आपल्याला 100% दिसेल की काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला दिसेल. मागील 2 वर्षामध्ये जयश्री जाधवांनी असं काँग्रेसमध्ये कोणतं भरीव काम केलं त्याची भुरळ समोरच्या नाही, मी माझ्या त्या काँग्रेस पक्षाच्या आमदार होत्या. मी त्यांचा अनुद्गार करणार नाही किंवा त्यांचा हे सन्मान जाईल असं काय बोलणार नाही. कारण की ते आमच्याबरोबर होत्या, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आम्ही त्यांना ताकद दिली, निधी दिली, त्यामुळे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलणार नाही. परंतु आत्ताचं कृत्य हे अगदीच चुकीचं आहे. जाधव कुटुंबियाला अशोभनीय असं आहे. कारण की जाधव कुटुंबीय हे कोल्हापुरातलं एक नामांकित कुटुंबीय आहे. म्हणजे डाव्या विचारसरणीचं शेका पक्षाचं हे कुटुंब पहिल्यापासून त्या ठिकाणी राहिलेलं आहे. एक विचाराची पकड असणारं कुटुंब आहे आणि त्यामध्ये हा निर्णय होणं हे थोडं कोल्हापूरकरांना पेटांमध्ये सुद्धा क्लेशदायी आहे. सगळ्या पेटा सुद्धा हळहळतात की बंटी पाटलानं एवढं केलं आणि त्यांनी असा निर्णय घेतला. याचं दुःख माझ्यापेक्षा जनतेला जास्त आहे. लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर झाला विषय तो झाला. लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नगरसेवकांची नाराजी पाहायला मिळाली. मात्र उमेदवार बदलला. पृथ्वीराजांना उमेदवारी दिल्यानंतर इच्छुकांची काँग्रेसमध्ये नाराजी दूर झाली. नाही, ती चर्चा ऑलरेडी झालेली आहे. सगळे आता कामाला लागलेलेच आहेत. साहेब, मुंबई महापालिकेतील रवी राजा यांनी पण आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप कुठंतरी निष्ठावंतांना आम्ही सुद्धा दाखवते असं वाटतं. रवी राजा साहेब जुने नाही, ते पूर्वी सुद्धा उभारले होते आणि त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला होता. चांगला कार्यकर्ता आहे रविराजा. आणि ज्यावेळी आमची चर्चा झाली त्यावेळी नवा चेहरा त्या मतदारसंघामध्ये द्यावा, रिपीट करायला नको. आणि म्हणून मुंबई काँग्रेसनं तिथं नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. शेवटी आता प्रत्येकाला इच्छा असती 2दा 3दा, आता 2दा पराभव झाल्यानंतर तिसऱ्यांदा पक्ष सुद्धा विचार करतो की आता तिसरा ट्रायल आपण दुसरी घेतली पाहिजे. असं अनेक ठिकाणी घडतं. भाजपमध्ये सुद्धा घडलेलं आहे, शिवसेनेमध्ये सुद्धा घडलेलं आहे. उमेदवारीचा निकष लावताना आपण तो व्यवस्थित लावतो आणि म्हणून ते नाराजीतून गेलेले आहेत. त्यामुळं फार आता हे चालू राहणार. आता इलेक्शन होईपर्यंत वर खाली. जयश्री जाधव यांच्या या निर्णयाची खंत तुम्हाला वाटते का? कारण ज्या पद्धतीने त्यांनी नाही, 100% खंत आहे. कारण की त्यांचं कुटुंब मी म्हणलं तसं कोल्हापुरातील एक नामांकित कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तीनं असा निर्णय घेणं हे दुर्दैव आहे. मी मगाशी व्यावसायिक दडपण वगैरे आलेला माझा म्हणण्याचा उद्देश होता काय दडपण आहे त्यांनी खुलासा केला पाहिजे. खरं तर साहेब, तुम्ही 2 ते 3 वेळा डायलॉग केलाय त्यांच्याशी, असं काही जाणवलं का त्यांच्या बोलण्यात? अजिबात नाही. किंवा परत त्यांची इच्छा होती? नाही, इच्छा असते ना. त्यांनी तिकीट मागितलं होतं, त्यांची इच्छा होती, त्याबद्दल काय नाही. इच्छा असणं स्वाभाविक आहे. कारण की चंद्रकांत दादांनी अण्णांनी काम केलं होतं, परत त्यांनी काम केलं होतं. तेव्हा प्रत्येकाला तो वस्तुस्थिती मी त्यांना समजावून सांगितली होती की आता आपण न लढणं सोयीचं आहे आणि ते त्यांनी मान्यही केलं होतं. साहेब, तसं सत्ताधारी फोडाफोडी चालू आहे. आता ऐन निवडणुकीत उमेदवार फोडलं तर काय? महाविकास उमेदवारच फोडलं. आता नाही तसं आता जर तरच्या चर्चा करण्यात पॉइंट नाही. म्हणजे उद्या काय होणार आहे, उद्या काय नाही होणार आहे.
उद्या राजेश क्षीरसागरनीच माघार घेतली तर आता असं बी होऊ शकते ना. तुम्ही ज्यावेळी फोडाफोडीचं करताय त्यावेळी राजेश क्षीरसागरनीच माघार घेतली आणि माझ्याकडे आले तर नाही नाही, म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे असं माझं म्हणण्याचा उद्देश की प्रश्न चुकीचा. जसं त्यांनी तुमच्यातला माणूस फोडला तसंच तुम्ही तसं- त्यांच्याकडे काय फोडायचं सुरू आहे का? कोण नाही नाही वाटत फोड आहे का? नाही नाही नाही, आम्ही फोडण्याची आवश्यकता नाही. त्यांची नाराजी आहे, आम्ही कुणालाही फोडणार नाही. तिथं बसून ते करेक्ट कार्यक्रम करतील एवढी व्यवस्था मात्र मी करणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना देखील अशा पद्धतीनं फोडाफोडी करावी लागते. काय नाही नाही नाही, मी म्हणलं तसं त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते निवडून येऊ शकत नाहीत म्हणून हे चाललेलं आहे. जर स्वतःची ताकद असेल, कामं केली असतील, शिंदे सेनेची ताकद प्रचंड असेल या शहरामध्ये तर त्यांनी फोडायची गरज नाही. स्वतःच्या ताकदीवर लढवायला पाहिजे होतं. त्यांच्या मुलग्याला देखील काँग्रेस एक राज्य पातळीवरचं पद दिलं गेलं होतं. काय त्यांनी राजीनामा दिलाय किंवा काय? नाही, आता काय विषय संपला ना. प्रवेश केल्यावर त्या पदाचा काय विषय राहतो. आता उत्तर आता सगळ्या राज्यातून उत्तरमध्ये लक्ष लागले. तुमची तयारी कशी नाही? नाही नाही, उत्तरमध्ये चांगली तयारी आहे. फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांच्या नाराज्या दूर केलेल्या आहेत. अनेक गट, अनेक लोकांशी आमची चर्चा चालू आहे. अनेक लोक येत आहेत. आज सुद्धा काही प्रवेश काँग्रेस पक्षामध्ये, आता ही पत्रकार परिषद गेल्यानंतर उत्तरमधले काही प्रवेश काँग्रेस पक्षामध्ये आहेत. आणि म्हणून आम्हाला प्रचंड विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे, ती योग्य निर्णय घेणार याची आम्हाला खात्री आहे. जयश्री जाधव या झाला तर लय वेळ झाला. जयश्री जाधव शिवसेनेत गेल्यानंतर या येणाऱ्या आगामी निवडणुकीवर त्याचे काय परिणाम होतील असं मग अशीच उत्तर दिले असेल, काही नाही. साहेब, राज्यामध्ये महत्वाची जिथं लढते तिथं आपण रोहित पाटलांची सांगलीची लढत आहे. तिथं 3 डमी उमेदवार म्हणजे एकाच नावाचे रोहित पाटील. अनिल देशमुख जरी आपल्या मुलाला त्यांनी दिले असलं तरी अनिल देशमुख नावाने सुद्धा असे आलेले. राज्यामध्ये काय इफेक्ट होईल असं वाटतं? नाही, मला वाटते महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि अनेक वेळा अनेक ठिकाणी डमी उमेदवार उभे केले जातात. परंतु शेवटी मी म्हणलं तसं आता इलेक्शन ही कॅम्पेन, कॅनव्हासिंग आणि मॅनेजमेंटवर आहे. आता कार्यकर्त्यांना देखील चिन्ह घराघरामध्ये पोहोचवणं, लोकांच्यापर्यंत जाणं हे महत्वाचं आहे. परंतु हे असल्या खेळीमुळं काय फार परिणाम होते असं मला वाटत नाही. एखाद्या मतदारसंघात कुठं तर परिणाम होतो, परंतु बाकीच्या ठिकाणी चिन्ह बघून आणि प्रचार एवढा प्रचंड होतो की लोक चिन्ह बघूनच मतदान करतात असं मला स्वतःला वाटतं. झालं तर लय झालं ते 30 सेकंदाचा न्यूज तुम्ही आता. नाही, काही नाही. कोल्हापूरची जनता कुणालाही कोंडीत पकडायला कोल्हापूरच्या जनतेला प्रयत्न केला तर जनता मान्य करत नाही. ही कोल्हापूरची जनता आहे. कोल्हापूरकर काय कुणाला कोल्हापूरवाल्यांना अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न झाला आता जो केलाय की शिंदे सेनेनं अशा पद्धतीनं एकदमच रात्रीत जो बदल केला, हे कोल्हापुरात आवडत नाही. हे कोल्हापूरकर मग जागा दाखवतात काय दाखवायचे ते, आणि आता त्याचा फटका त्यांना निश्चितपणे आमचं मताधिक्य वाढवायला हे कारणीभूत ठरेल. 21 तारखेला महाधमाका होईल आणि निकाल लागल्यानंतर 23 तारखेला आम्ही दीप दिवाळी साजरी करू असं मुख्यमंत्री म्हणाले. कुठं राज्यात मोठा बदल होईल. घरामध्येच करावी लागेल त्यांना, बाहेर पब्लिक आमच्या बरोबर असणार आहे. साहेब, उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक इच्छुक उमेदवार सुद्धा काही आपल्या संपर्कात आहेत जे इच्छुक होते आमदारकीसाठी. नाही, मी म्हटलं ना, ते तिकडे राहून आमचं कार्य व्यवस्थित काम करतील. काय करतील, काय अडचण येणार नाही. साहेब, राज्यात केलं की भाजपची सत्ता येईल आणि मनसे त्यामध्ये सहभागी असेल कसं वाटतं? आता म्हणजे काय, आता त्यांना काय भविष्य त्यांनी बघितलंय काय मला माहित नाही. परंतु भाजपची सत्ता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत. महाविकास आघाडीची सत्ता येणार. आता ते लोकांना सांगतायत, कदाचित त्यांना त्यांच्या मतदारसंघात काही ठिकाणी भाजपची मदत लागणार असेल म्हणून त्यांनी वक्तव्य केलं असेल. काँग्रेसचे स्टार प्रचारक आहात, काय मुद्दे असतील या निवडणुकीत? नाही, महागाई हा महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत आहे. आजची दिवाळी कडू झालेली आहे. खाद्यतेल, गोड तेल हे सगळं वाढलेलं आहे. 6 तारखेला मुंबईमध्ये आमचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. त्यातून या राज्याला एक विकसनशील राज्य करण्याचा आमचा प्रयत्न असणार. आज एमपीएससीची मुलं आंदोलन करतायत. एमपीएससीच्या बाबतीत धोरणात्मक आमची भूमिका पुढच्या काळात असणार आहे. सोयाबीनच्या शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही त्या संदर्भातले विषय आहेत. रोजगाराचा विषय, आज सगळे उद्योग गुजरातला चाललेले आहेत त्या संदर्भातले विषय असतील. आणि एकूणच
अविश्वासाचं वातावरण जे या राज्यामध्ये निर्माण झालंय त्याला विश्वासाचं सरकार देणं ही आमची जबाबदारी असेल. नवाब धन्यवाद. मलिकाचा प्रचार आम्ही करणार नाही असं फडणवीस यांनी आता स्टेटमेंट केलं. तर नवाब मलिक म्हणतात की माझे संबंध ज्यांनी दाऊद शिरवाला त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. याच्यावर महायुतीमध्ये 2 गटामध्ये काय नाही, मला वाटतं आता महायुतीचं सगळं बाहेर पडायला लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं, ज्यावेळी नवाब मलिक इकडे होते, अजितदादा आमच्याबरोबर होते, त्यावेळी काय वक्तव्य केली, आता तेच आज त्यांच्या आघाडीत आहेत. मग कसं तुम्ही तिकीट दिलं? मग तुम्ही अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब एका स्टेजवर असणार आहात का नाही? मग तुम्ही वेगवेगळं लढायला पाहिजे होतं. म्हणजे दुटप्पीपणा आहे हा. इकडं वोट जिहाद अशा पद्धतीनं उल्लेख करायचा, जी शपथ घेतलेली आहे त्याने मंत्री म्हणून, त्या शपथेच्या उलट वक्तव्य करायचं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र इथं आता नवाब मलिकांच्या बाबतीत तुमची आता भूमिका काय? तुम्ही स्पष्ट सांगितलं पाहिजे. मग त्यांना अजितदादांनी तिकीट दिलं कसं? तुमच्या आघाडीत होते, तुम्ही सांगायला पाहिजे होतं त्यांना तिकीट देऊ नका म्हणून. जर तुम्ही बोललेलं सत्य असेल तर, त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या बाबतीत सत्य असेल तर मग त्यांना तिकीट देऊ नका म्हणून सांगायला पाहिजे होतं. त्यांच्या घरात 2 तिकीटं दिलेली आहेत. म्हणजे फक्त राजकारणासाठी केलेला विषय आहे, हे महाराष्ट्रातली जनता जाणते. मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनीच अंतिम स्वाक्षरी अजितदादांच्या फाईलवर केलेली आहे असं सुळेंचं स्टेटमेंट. नाही, हे शक्यता नाकारता येत नाही, कारण की शेवटी ती फाईल गेल्यानंतर त्यांच्याकडेच, कारण गृह खातं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडेच त्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी होत. आणि मुळात विषय येतोय की ही सिक्रेट फाईल त्यांना दाखवली कशी? कारण की फडणवीस साहेब म्हणले की मला ती दाखवली गेली दादांना, तर ते दादा त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते, कशी त्यांना दाखवली गेली असे अनेक प्रश्न आहेत. आणि तो प्रकार म्हणजे त्यावेळी दबावाचा प्रकार होता, हे आता सिद्ध झालेला आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी अजितदादा बारामतीमध्ये बोलत होते, काही लोक तुमच्याकडे येतील, भावनिक आवाहन करतील, पण त्याला बळी पडून झाला. मात्र 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की एका सभेमध्ये स्वतःच अजितदादांना अश्रू अनावर झाले. परिस्थिती कुठतरी बदललेली बस पाहायला मिळाली. कसं बघताय अजितदादांच्या? आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल एक सहानुभूती या महाराष्ट्रामध्येच आहे, आणि विशेष करून बारामतीचा जो विकास केलाय तो पवार साहेबांनी केलाय हे अधोरेखित आहे. आणि म्हणून त्याचा फायदा या लोकसभेमध्ये झाला, विधानसभेमध्ये देखील निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता ही आदरणीय पवार साहेबांच्यावर राहील अशी आम्हाला खात्री आहे. चला आता आज जागेची भविष्यवाणी करता येणार नाही. राहुल गांधी प्रियांका गांधीच्या कोल्हापुरात काही सभा होणार? नाही, आमचा प्रयत्न चालू आहे. आता 4 तारखेनंतर माघारी झाल्यानंतर कुणाकुणाच्या सभा होतील, कारण की एका टप्प्यात मतदान असल्यामुळं आता त्या सभांचं नियोजन 4 तारखेनंतर आमच्या वॉर रूम मधून होईल, आणि आम्हाला निश्चितपणे एखादी मोठी सभा इथं होईल. आपला शुभारंभ कधी असेल? नाही, शुभारंभ आता चालू झालाय, प्रत्येकाचे उमेदवाराचे चालू झालेत शुभारंभ. आता 4 तारखेला राहुल पाटलांचा शुभारंभ आहे, संध्याकाळी परत केपी पाटलांचा शुभारंभ आहे, 3 तारखेला गणपतराव पाटलांचा शुभारंभ आहे. त्यामुळे हे शुभारंभ ऑटोमॅटिक त्यांच्या लेवलवर चालू आहेत. रोहित पाटलांना अडचण आणण्यासाठी अजित पवारांनी इतक्या दिवसानंतर नाही, मला वाटतं आराराबांच्या बद्दल हे वक्तव्य करणं संयुक्तिक नव्हतं असं मत आहे. कारण की त्या कर्तृत्वान माणसानं महाराष्ट्राला एक चेहरा दिला होता, आणि आज ते हयात नसताना हे वक्तव्य, आणि ते पण दादांच्याकडून होणं जरा संयुक्तिक नाही. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.